बातमी नाशिकमधून TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडित तरुणीनं कॉर्पोरेट जिहाद आणि छळ सहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। सलग 3 दिवसांपासून कंपनीत चौकशी सुरू आहे। TCS कंपनीमध्ये ज्यांना त्रास देण्यात आला, ज्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं, त्या पीडित तरुणींची चौकशी सुरू झाली आहे। तिथल्या एका तरुणीकडून धक्कादायक खुलासा झाला। कॅन्सरग्रस्त बापासाठी तिनं हा कॉर्पोरेट जिहाद सुचल्याचं ती म्हणते। अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, ज्या पीडित मुली त्या प्रत्येकीकडे असंच काही कारण आहे का की ज्यामुळे त्यांनी हा कॉर्पोरेट जिहाद सहन केलाय? वरनं जी माहिती समोर येते आहे त्यानुसार काही पीडित महिला कर्मचाऱ्यांशी महिला आयोगाने संवाद साधलेला होता। SIT टीम सोबत देखील संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या। त्यानंतर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार एका पीडित तरुणीचे वडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर दुसऱ्या एका पीडितेच्या वडील देखील आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत आणि त्यामुळे कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितेने सर्व सहन केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता यामध्ये आणखीही पीडिता समोर येण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज आता व्यक्त केली जाते। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी। तर कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी म्हणून त्यांच्या औषधाचा खर्च आपल्याला पेलवत नसल्यामुळे हा कॉर्पोरेट जिहाद सुचल्याचं एका तरुणीनं सांगितलेलं आहे।